श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मंडळी, आज बनवूया उपवासाचे मेदूवडे. बघा, आता मेदूवडे म्हणजे आता उपवासाला तेच खाऊन कंटाळा येतो. साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा, बटाट्याची भाजी, हे सर्व साबुदाण्याचं वगैरे सगळं असतं सगळं. तर बघा, आता त्यासाठी आपण वेगळा पदार्थ करतो, म्हणजे वेगळा मेनू, उपवासाचे मेदूवडे. तर मेदूवडा बनवण्याचं साहित्य इथे मी भगर घेतलेली आहे. बघा, इथे एक छोटी वाटी भगर घेतले, थोडे साबुदाणे म्हणजे 2 चमचे साबुदाणे घेतलेले आहेत, शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे, एक छोटासा आला तुकडा बारीक कापून घेतला आहे, ओल्या नारळाचे तुकडे कापून घेतलेले आहेत, छोटी म्हणजे वाटी दही घेतलेले अगदी 2 चमचे, आणि मीठ चवीनुसार, आणि एक उकडलेला बटाटा. चला तर आपण आता करूया. आपण हे साबुदाणे आणि ही भगर मिक्सरला वाटून घेऊया. तर मी आता हे मिक्सरला वाटून घेते, बारीक वाटून बघा. आपले भगर आणि साबुदाणे मस्त वाटून झालेले आहेत, हे बघा. चला आता गॅसवर मी पाणी उकड काढून घेणार आहे याची दाखवतो तुम्हाला. गॅसवरती मी हे भांडे ठेवलेले आहे. आता आपण गॅस चालू करून घेऊ. आता पाणी मी ज्या वाटीने आपण भगर घेतलेली, जी वाटीत भगर घेतलेली त्या वाटीने आपण 2 वाट्या या पाणी घातलेलं आहे. 1 वाटी भगर होती, 2 वाट्या पाणी घातलेलं आहे. आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊ. थोडंसं मीठ घातलं. आता पाणी चांगलं उकळून देऊ. पाणी चांगलं उकळले, तर गॅसची फ्लेम स्लो करायची, आणि आपण जे वाटून घेतलेलं आहे भगर आणि साबुदाणा ते पाण्यामध्ये घालून याची उकड काढून घेऊ. आपण भाकरीला कसं पीठ उकडतो त्या पद्धतीने हे उकडून घ्यायचं पीठ चांगलं. उकड करून घ्यायची. अशी घट्टच घ्यायची उकड. असा गोळा असा फिरला पाहिजे, हे अशा पद्धतीने उकड करून घ्यायची. आता आपण गॅस घालू आणि याच्यावर झाकण ठेवून हे असं ठेवून देऊया, आणि आपण चटणी करून याच्यावर ते झाकण ठेवून हे असं ठेवून देतो, आणि आता आपण चटणीचं करूया. चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी ओल्या नारळाची खव घेतले थोडी, 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, दही घेतलेली आहे थोडीशी, 2 चमचे मोठे दही घेतले, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे 2 चमचे, चवीनुसार मीठ आणि चवीनुसार साखर. तर आता मी ही चटणी वाटून घेते मिक्सरला. मिरच्या, उपवासाची चटणी आहे, दाण्याचा कूट, दही आणि साखर अगदी 1 चमचा छोटा, आणि आपल्याला घ्यायचे चवीनुसार मीठ. चला आता मी ही वाटून घेते मिक्सरला. आता मी वाटून घेते, लागेल तसं पाणी पण घालेल. आधी नुसती अशी फिरवून घेते, मग पाणी घालून वाटते. बघा, आपली चटणी वाटून झालेली आहे. किती मस्त झाले बघा. काढून घेऊया. चटणी आधी तयार केलेली असली म्हणजे पटकन मेदूवडे झाले तर पटापट खायला पाहिजे. किती मस्त झाले. याच्यामध्ये थोडासा पाणी टाकून पुन्हा याच्यात घालूया. मिक्सरमधलं पाणी मी याच्यामध्ये घालते, कारण याची चटणी जाड नसावी, कारण आपल्याला मेदूवडा जर असा बुडवून डुबवून असा खायचा आहे, त्यामुळे बघा अशी पाहिजे त्याची कन्सिस्टन्सी. चला आता आपली चटणी झालेली आहे.
आता याला तडका द्यायचा आहे, ते नंतर देऊ. आधी आपण आता मेदूवड्याचं बघूया. आपलं मेदूवड्याचं केलेलं उकडलेलं हे पीठ आहे, असं बगर आणि साबुदाणा. आता आपण याच्यामध्ये सर्व घालून घेऊया. काढून घेतो चमच्याचं. तर बघा आता आपण याच्यामध्ये घालूया आल्याचे तुकडे, मिरची, ओल्या खोबऱ्याचे तुकडे. याच्याने छान टेस्ट येते. अगदी आपण मेदूवड्याला करतो तसंच करतोय, फक्त हे उपवासाचं आहे. हा दाण्याचा कूट आहे. आणि हा बटाटा, आता मी हा सोलून घेते बटाटा. आणि आपल्याला हा किसून घालायचा. असाच टाकला तरी चालेल, पण ते कधी कधी तो राहतो असा, म्हणजे अशा गाठी गुठल्या अशा हातात येतात. अशा किसून टाकलेला म्हणजे एकदम परफेक्ट होतो. बटाटा सोलला आहे. आता ह्या किसणीने आपण किस काढून घेऊ. जास्ती पण एकदम शिजवायचा नाही. शिजवायचा शिजवायचा तो, म्हणजे उकडायचा चांगला बटाटा, पण लगेच त्याच्यातलं पाणी काढून टाकायचा, म्हणजे तो बटाटा असा चांगला होतो. बघा आता हा कसा झाला आहे, एकदम मऊ पण नाही झाला, वरून मऊ झाला, आतून असा म्हणजे एकदम पाणी त्याच्यात जिरला पण नाही. असं म्हणजे पाणी जास्ती जिरला नाही गेला पाहिजे, जास्ती पाणी नाही सुटत असं. म्हणजे पाणी लगेच काढून टाकायचं बटाट्याला, तर ते बटाटे बरोबर होतात. आता आपण मीठ थोडंसं घालू, लागलं तर बघूया नंतर, कारण आधी आपण अगोदर घातलेलं आहे, त्यामुळे थोडंसं घातलेलं आहे. आणि हे चांगलं आता असं मिक्स करून घेऊ. आता ही दही पण घालायचे आहे. आता मी हे सर्व चांगलं असं मिक्स करून घेते. बघा चांगलं असं हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं. असं पीठ कसं मळतात तसं मळून घ्यायचं. असं असा गोळा करून घ्यायचा प्रकारे मस्तपैकी असं मस्त असा गोळा करून झालेला आहे. आणि मीठ परफेक्ट आहे. चाकून बघितलं, चाकून बघा, मीठ कमी असेल तर घाला. तर बघा बरोबर झाले परफेक्ट. थोडंसं तेल घेते, हातावर थोडंसं तेल घेते आणि पण पुन्हा असं मळून घेते. झाकून ठेवूया आणि आपण चटणीला तडका देऊया. आता झाकून ठेवू. चटणीला तडका देण्यासाठी मी हे ठेवलेलं आहे भांड, गॅस चालू करून घेते आणि अर्धा पळी तेल घातलेलं आहे. अर्धा पळी तेल घातले. आता आपल्याला याच्यामध्ये जिरं टाकायचे. आता आपण राई नाही टाकणार आहे, जिरं घातले. जिरं चांगलं तडतडमध्ये. आता जिरं चांगलं तडतडे. जिरं चांगलं तडतडलं, गॅसची फ्लेम स्लो करायची आणि या सुक्या मिरच्या 2 टाकते. मस्त सुक्या मिरच्या. आता गॅस घालूया आपण आणि आता आपण हे चटणीमध्ये घालून घेऊ. फोडणी आता ही चटणीमध्ये घातली. मस्तपैकी चटणी मिक्स करून घेऊ. तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता. मी लाल मिरची घातली. मस्त आपली चटणी तयार झाली. आता आपण मेदूवडे करायला घेऊया. आपण मेदूवडे करायला घेऊ. मी तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये. थोडासा असा तेलाचा हात घेऊया आणि असा गोळा उचलून, आता तुम्हाला कसे मोठे हवे आहेत का लहान हवे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तर बघा असे मी एवढ्या आकाराचे केले. असं मधून असं बोट घालून
अजून लहान पण करू शकता तुम्ही. मोठे हवे तर मोठे करू शकता. अशा प्रकारे आपले मेदूवडे मस्तपैकी करून घ्यायचे आणि मग तळायचे. पीठ जर चिकट वाटत असेल तर तेलाचा हात घ्यायचा थोडासा. तर बघा अशा प्रकारे मी आता मेदूवडे करून घेते. तर अशा प्रकारे 8 मेदूवडे झालेले आहेत. आता आपण फ्राय करून घेऊ. तेल तापलेलं आहे बघा. आपलं तेल तापलेलं आहे, जास्ती पण नाही गरम. आता गॅसची फ्लेम मिडियम टू लो करायची आणि आता आपण मेदूवडे फ्राय करून घेऊया. दोन टाकते मी. आता मिडियम आता गॅसची फ्लेम मिडियम टू हायवर करायची. आणि आता आपण हळूच असं फिरून घेऊया. तर गॅसची फ्लेम मिडियम टू लोअर करूया. तर आपण फिरून असं वर उलटून पालटून असे फिरून घेऊया चांगले. तर गॅसची फ्लेम स्लो करायची, म्हणजे मिडियम टू लो करायची. मिडियम टू लो केलं म्हणजे ते चांगले आतून मग शिजतील. आता आपले झालेले आहेत मेदूवडे. आता मी काढून घेते. टिश्यू पेपरवरती दुसरे घालते. बघा मस्त झाले क्रिस्पी. तर गॅसची फ्लेम मीडियम टू हायवर थोडी करूया, कारण ते खालून चिकटले नाही पाहिजे, म्हणून मीडियम टू हायवर करायची. मग पुन्हा मीडियम टू लोअर करायची. एकदा वडा असा सुटला ना खालून तर मग मीडियम टू लोअर करायची. आता बघा वडा म्हणजे खालून असा सुटलेला आहे. आता गॅसची फ्लेम स्लो करायची, म्हणजे मीडियम टू लो करायची आणि अशी फिरून घ्यायची. खालून वडा सुटतो का ते बघायचं आणि मगच फिरवायचं, आधीच कालथा लावायचा नाही. आता मीडियम टू लोवरती आता करून घेऊ आपण. बघा आपले झालेले मेदूवडे. आता मी अशाच प्रकारे सर्व मेदूवडे करून घेते. बघा मस्त अशा कलरवरती, ब्राऊन गोल्डन कलरवरती करायचे मेदूवडे. मस्त असे झालेत, क्रिस्पी छान झालेत. आता मी असेच करून घेते. बघा बघा किती मस्त झालेत. सगळे मेदूवडे असे मस्त क्रिस्पी झालेत. मस्त चटणी बरोबर आता सर्व करूया. मस्त अशी चटणी केलेली आहे, छान अशी चटणी बरोबर मस्त काहीतरी वेगळं आणि पोट पण भरेल मस्त. तेच साबुदाणा खिचडी, तीच बटाट्याची भाजी खाण्यापेक्षा हे एकदा करून बघा. आणि खूप छान झाले आहेत, क्रिस्पी आणि मस्त झालेले आहेत. तर मस्त झाले आहेत, तर तुम्ही नक्की ट्राय करा. उपवासाचे मेदूवडे बघा अशा प्रकारे मस्तपैकी मेदूवडा. बघा वाव किती खुसखुशीत आहे बघा, मस्त झालं आहे बघा, किती छान. बघा कसं पोकळ पण झालं आहे आतून. तर अशा प्रकारे मस्तपैकी चटणीबरोबर खाण्यासाठी तयार आहे उपवासाचा मेदूवडा. तर तुम्ही नक्की ट्राय करा उपवासाचा मेदूवडा. मस्त झालं आहे, एक नंबर झाला आहे, छान झालं. तर नक्की ट्राय करा.
जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.